क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। अंतिम टप्प्यात आमच्या सुप्रियाताई आणि नंतर खासदार अमोल कोल्हे, खासदार बाळ्यामामा म्हात्रे, खासदार निलेश लंके साहेब, प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब, माथाडी नेते गुलाबराव जगताप साहेब, ही नेते मंडळी येणार। विशेष म्हणजे कलंबोलीमध्ये ह्या पाण्याने त्रस्त जनता आहे, त्यामुळे सगळ्या महिला रोडवर उतरलेल्या आहेत। त्यामुळे त्याचा फटका या महायुतीला बसणार आहे। येणाऱ्या इलेक्शन मध्ये महायुतीला तो फटका भारतीय जनता पार्टीला बसणार आहे। येणारा काळ तुम्हाला समजून जाईल। या मालमत्ता कराचं ओझं जे लोकांवर टाकले, ते ओझं या मालमत्ता कराचं त्यांना सहन करून देणार नाही। पहिलं महायुतीचं महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर पहिलं आम्ही मालमत्ताचा कर जो डोक्यावर आहे तो आम्ही खांद्यापर्यंत आणू आणि मुबलक पाणी हे महत्वाचं। सिवरेज लाईन तुटलेले आहेत ते करायचं आहे, होल्डिंग पॉइंट आहेत त्याचं आहे, बरीचशी कामं, रस्त्याची दुर्दशा झाली, नाल्यांची दुर्दशा झाली, ही सगळी कामं आम्हाला करावी लागतात। जनतेला आवाहन करतोय का ज्या रीतीनं महायुतीमध्ये गेल्या 5 वर्षांनी लोकांवर भरमसाठ असा दुहेरी मालमत्ता कर लादलेला आहे, पाण्याची दुरवस्था झाली, सिवरेज लाईनचा पत्ता नाही, येणाऱ्या फुल पावसामुळे आमची जी हालत कलंबोलीची होती ती थांबवण्याकरता आपल्याला महाविकास आघाडीलाच मतदान करावं लागेल। विशेष म्हणजे जे सुशिक्षित मतदार आहेत, जे वकील आहेत, जे ग्रॅज्युएट आहेत, जे पदवीधर आहेत, जे शिक्षक आहेत, त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालाय। कारण अशी परिस्थिती कधीच आली नव्हती, ती यंदा प्रथम आली। त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे, लोकांना माहिती आहे का काहीतरी काळे बोरं आहे। येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल कसं होतंय ते। हे उलट केल्याशिवाय जनता थांबणार नाही। हे चुकीचंच घडलेलं आहे आणि या चुकीला माफी नाहीये। त्यामुळे सुशिक्षित मतदार, महिला मतदार सगळा बाहेर पडणार आणि महायुतीच्या विरोधात मतदान करणार।